नमस्कार. आपण बघत आहात उमेश 24 चॅनल. अमरावतीमधून एक राजकीय महत्त्वाची बातमी. आम आदमी पक्ष अमरावती महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढणार. आम आदमी पक्ष अमरावती शहर मागील 10 ते 12 वर्षापासून शहर व जिल्ह्यात विविध सामाजिक व राजकीय चळवळीतून सातत्याने कार्यरत आहे. येणाऱ्या अमरावती महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पक्ष स्वबळावर निवडणूक लढवून शहरातील नागरिकांना एक सक्षम, प्रामाणिक व विकासाभिमुख पर्याय देणार आहे. या अनुषंगाने आम आदमी पक्षाकडून पहिल्या टप्प्यातील उमेदवारीची यादी 18 डिसेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील उमेदवाराची यादी संदीप रवींद्र मेश्राम प्रभाग क्रमांक 12, सतीश दुबे प्रभाग क्रमांक 12, अमृता लक्ष्मण गौर प्रभाग क्रमांक 12, नागेश नामदेवराव लोणारे प्रभाग क्रमांक 9, राहुल राजेंद्र उघडे प्रभाग क्रमांक 5, राजेंद्र देवीदास वानखडे प्रभाग क्रमांक 4, किशोर रामचंद्र वानखडे प्रभाग क्रमांक 2, मंगेश बाबाराव अर्डक प्रभाग क्रमांक 11, किरण नानासाहेब यावले प्रभाग क्रमांक 1, तसेच अमोल हरिदास बोचरे प्रभाग क्रमांक 19, तामस विश्वनाथ गोतरकर प्रभाग क्रमांक 20. आम आदमी पक्ष हा केवळ एक राजकीय पक्ष नसून तो एक संकल्प आहे. देशाच्या राजकारणातील भ्रष्टाचार संपवून स्वच्छ, पारदर्शक व जबाबदार प्रशासन उभे करण्याचा आमचा निर्धार आहे. झाडू हे केवळ चिन्ह नसून सडलेल्या व्यवस्थेला स्वच्छ करण्याचेही प्रतीक आहे. अमरावती शहरातील स्थानिक समस्यावर ठोस उपाययोजना करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. हॉकर्सना भेडसावणाऱ्या अडचणी महानगरपालिकेने खासगी कंपन्यांमार्फत 50 लाख रुपये खर्च करूनही न सुटलेला प्रश्न, त्यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी यावर प्रभावी तोडगा काढण्यात येईल. तसेच शहरातील अस्वच्छतेचे निवारण करून स्वच्छ व सुंदर अमरावती निर्माण करणे, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात महानगरपालिकेची भूमिका अधिक सक्षम करणे, दिल्ली व पंजाब मॉडेलच्या धर्तीवर सार्वजनिक शिक्षण व सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे हा आम आदमी पक्षाचा ठाम अजेंडा आहे. यामध्ये उपस्थित होते महेश सुभाषराव देशमुख शहर प्रमुख आम आदमी पक्ष, तसेच सुभाष गोत्रे जिल्हाध्यक्ष आम आदमी पक्ष, तसेच वसंतराव ढोके उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश. अमरावती महानगरपालिकेमध्ये संपूर्ण उमेदवार आम्ही उतरवून निवडणूक लढणार आहोत. निवडणूक लढण्याचा प्रमुख उद्देश म्हणजे स्थानिक जे प्रश्न आहेत त्या स्थानिक प्रश्न हातात घेऊन आम्ही या निवडणुका लढणार आहोत. त्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न हा आहे शिक्षणाचा आणि आरोग्याचा. शिक्षणाच्या दृष्टीने जर विचार केला तर अनेक अशा महानगरपालिकेच्या शाळा या बंद पडण्याच्या मार्गावर आलेल्या आहेत. ज्या बंद पडलेल्या शाळा म्हणजे पडल्यामुळे जे गरीब लोकांचा आहे त्यांचा शिक्षणाचा फार मोठा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे. दिल्ली आणि पंजाबप्रमाणे आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये एक आरोग्य क्लिनिक, ज्याला आम्ही दिल्लीमध्ये मोला क्लिनिक म्हणतो, प्रत्येक प्रभागामध्ये एक मोला क्लिनिक आम्ही नव्याने तयार करू आणि ज्या मोला क्लिनिकमध्ये सर्व सुविधा उपलब्ध राहील या दृष्टीने आम्ही निवडून आल्यानंतर ते प्रयत्न करू. त्यानंतर अनेक असे अमरावती शहरामध्ये रस्ते आहेत की जे नादुरुस्त रस्ते आहेत. या ठिकाणी अजूनही 5-5, 6-6 वर्ष झाली ते रस्ते दुरुस्त केले गेलेले नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षणाचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, जो गोरगरिबाच्या दृष्टीने ज्या मुलांना उच्च दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे ते शिक्षण मिळू शकत नाही. आणि येथे ज्या अनेक प्रायव्हेट शाळा अनेक खोललेल्या आहेत ज्याची फीज गरीब जनता भरू शकत नाही, त्यामुळे उच्च शिक्षणापासून ते विद्यार्थी मुक्तात म्हणजे वंचित राहतात. हाही सुद्धा आम्ही शैक्षणिक दृष्टीने प्रयत्न करणार आहोत. त्याशिवाय अनेक समस्या ज्या आहेत, लाईटच्या समस्या असतील, काही प्रभागामध्ये पाण्याच्या सुद्धा समस्या असतील, ह्या सर्व समस्याकडे आम्ही लक्ष देऊन आमची जर पार्टी इथे निवडून आली तर हे सर्व प्रॉब्लेम, जसं दिल्ली पंजाबमध्ये आधुनिकीकरण सुरू आहे, जनतेचे प्रश्न कसे सोडवले जातील त्या दृष्टीने प्रयत्न करत आहे, तेच प्रयत्न आम्ही येथे अमरावती महानगरपालिकेमध्ये करण्याचा प्रयत्न करतो. अशाच घडामोडींसाठी बघत रहा उमेश 24 चॅनल. धन्यवाद.